सातारा कराड पद्धतीने घाटी मसाला घालून आपण झणझणीत चिकन रस्सा बनवणार आहोत। स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे। आता आपण हे वाफलून घेणार आहोत। यासाठी कुकर गरम करत ठेवला, त्यामध्ये तेल टाकलं, 4 मिरे, 4 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्री आणि 2 वेलची टाकले। 2 मीडियम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतले होते, ते सुद्धा यामध्ये टाकलेले आहेत। कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ टाकायचे। चिकनचे पीस टाकून मिक्स करून घ्यायचं। याच्यावरती मी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। चिकन शिजवण्यासाठी आपल्याला हे पाणी वापरायचं आहे। आता आपण मसाला बनवतो आहे। पॅनमध्ये मी खिसलेलं खोबरं टाकलं, छान भाजून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीळ आणि जिरे टाकायचे, छान भाजून घ्यायचे। मीडियम आकाराचा कांदा उभा कट करून घेतला, तो सुद्धा डार्क कलर मध्ये छान भाजून घेतला। थंड झाल्यानंतर त्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकली आणि छान वाटून घेतलं। चिकनला फोडणी देतो यासाठी टोपामध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकला, घाटी मसाला, लाल मिरची पावडर, गरम मसाला टाकला। त्यानंतर वाटण टाकून त्याला छान शिजवून घेतलं। त्यानंतर शिजवलेलं चिकन टाकायचं आणि छान उकळी काढून घ्यायची। वर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायची। चिकन रस्सा तयार। तुम्ही सुद्धा या पद्धतीने ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।